माझ्या नातीला माझ्या हातचे दडपे पोहे खूप आवडतात। हे दडपे पोहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते आणि हे बनवताना पातळ पोहे नाहीत तर आपल्याच घरातले जाड पोहे वापरते। पहा कसे रुचकर दिसतात दडपे पोहे। तुम्हाला कांदा पोहे आवडतात की दडपे पोहे हे कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज माझ्या सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केले। तुम्हाला जर हे आवडत असेल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा। आणि आता आपण दडपे पोहे तेही नातीबरोबर करणार आहे, मुरमईबरोबर। तर ती नेहमी म्हणते आजी आज माझा पदार्थ दाखव, म्हणून मी आज तिला घेऊन आलेली आहे। तर आज आपण दडपे पोहे बनवतोय। तिला खूप आवडतात, तिला रोज दिले तरी ती दडपे पोहे खाऊ शकते, जेवण नाही दिलं तरी चालतं तिला। आता आपण काय करायचं, तेल टाकले, आता ह्याच्यात आपण शेंगदाणे तळून घेणार आहे। हे एकदम झटपट होणारी रेसिपी, याला काय खूप वेळ लागत नाही, काही नाही। एकदा शेंगदाणे तळून घेतलं ना आणि नेहमी करतो त्यापेक्षा वेगळे आणि चव खूप छान लागते या दडपे पोह्यांची। कारण ह्याच्यात कच्चा कांदा आहे आणि कोण म्हणतं दडपे पोहे फक्त पातळ पोह्याचे होतात, नाही, हे आपल्या कांदा पोह्याचे पोहे पण खूप छान लागतात दडपेमध्ये। आता ही माझी पद्धत आहे कशी दडपे पोहे करायचे ते, आणि तुम्हाला कसे आवडतात ते मला कमेंट करून सांगा, कारण हे पोहे मुरमईला खूप आवडतात। आता ती खाताना बघा तुम्ही कशी खाते पोहे, दोन्ही हाताने खाते ती असे पोहे। आता हे शेंगदाणे आपले छान तळून झालेले आहेत। हे प्रत्येक शेंगदाण्याची चव वेगळी लागते दाताखाली आल्यावर। हे तळून घेतले शेंगदाणे ते आपण काढून घेऊ। आता हे आपले छान शेंगदाणे तळून झालेत। आता ह्याच्यात टाकणार आहे मोहरी, थोडं जिरे। आता आपण टाकतो ह्याच्यामध्ये हिरवी मिरची। हिरवी मिरची छान असे तेलात परतले की त्यात आपण टाकतो हिंग। ही मिरची, हिंग आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि शेवटी टाकणार आहे आपण हा खूप सारा कढीपत्ता आणि आता हळद। हळद झाल्यावर आपण हे पोहे टाकणार आहे। थोडासा पाण्याचा शिंतोडा, आपण दडपे पोहे करतात मग ह्याला दडपून जरा ठेवावं लागेल। आता आपण ह्याला पाण्याचा शिंतोडा दिला आहे, दडपे पोहे करायचे म्हणून ह्याला आपण 5 मिनटं दडपून ठेवणार आहे। आता हे आपले 5 मिनटं दडपून झालेले, आपण झाकण काढून बघू। छान झाले ते। आता एकसारखे करून घ्यायचे हे पोहे। आता हे सगळं एकत्र केलं की आपण ह्याच्यात आता पहिलं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यावर ह्याच्यात ओलं खोबरं घेतलंय ते टाकणार आहे आणि एक अर्ध लिंबू घेतलंय, हे अर्ध लिंबू ह्याच्यावर पिळणार आहे आपण। ह्या पोह्यामुळे, लिंबामुळे खूप छान चव येते, आंबट गोड असं। हे मी सगळं वापरलेलं आहे। आता पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं सगळं। किती छान दिसतात ते दडपे पोहे। आता हे आपण लिंबू पिळलं म्हणजे ह्याला साखर पाहिजेलच, पण थोडी साखर घालतो। पुन्हा एकसारखे करून घ्यायचे। आता हे छान झालेले आहेत। आता आपण शेवटी घालतो ह्याच्यात कांदा, कच्चा कांदा घालतोय। ह्याच्यामुळे खूप छान चव लागते कच्च्या कांद्यामुळे। हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हा आपला कांदा पण मिक्स झालाय। आता शेवटी टाकतोय आपण कोथिंबीर। हे आपले दडपे पोहे झालेले, ज्याच्यासाठी केले आता ती कसे खाते बघा ही दडपे पोहे। आणि ह्याच्यावर घालणारे ते आपण तळून घेतलेले शेंगदाणे। तुम्हाला जर ह्याच्यावर शेव वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही
टाकून खाऊ शकता, खा. तुम्हाला जर ही दडपे पोह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन पारंपरिक नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.